आणि यानंतर आपण थेट राजघाटावरती जाऊयात। महात्मा गांधींच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटावरती पोहोचलेले आहेत। आज महात्मा गांधींची जयंती आहे आणि त्यानिमित्त राजघाटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतायत। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये संपूर्ण भारताला एकत्र करण्यामध्ये महात्मा गांधीजींचं योगदान खूप मोठं होतं। सत्य आणि अहिंसा ही त्यांची दोन तत्व जी त्यांनी आयुष्यभर अंगीकारली आणि आपल्या अनुयायांना सुद्धा ती आचरण्याची त्यांनी सूचना केलेली होती। मिठाचा सत्याग्रह असेल, छोडो भारत आंदोलन असेल, या विविध आंदोलनांच्या माध्यमातून संपूर्ण भारताला स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी करून घेण्याचं एक मोठं कार्य महात्मा गांधींनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये केलं। आपलं साधं राहणीमान आणि उच्च विचारसरणी या माध्यमातून त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला नवे आयाम प्राप्त करून दिले। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यावेळी जहाल आणि मवाळ असे दोन गट पडले होते, त्यामध्ये अहिंसेचा मार्ग स्वीकारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देता येऊ शकतं हे महात्मा गांधीजींनी दाखवून दिलं। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, सध्या दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 ऑक्टोबरला राजघाटावरती जातात आणि महात्मा गांधींच्या समाधीस्थळी जाऊन तिथे महात्मा गांधींचं स्मरण करतात। आणि आपल्याला सर्वांना आठवते की नरेंद्र मोदींनी 2014 नंतर सातत्याने महात्मा गांधींच्या राजघाटावरच्या समाधीवरती वेळोवेळी ते गेलेले आहेत। आणि विशेष म्हणजे ज्या वेळी आपल्या स्वातंत्र्य दिनी किंवा प्रजासत्ताक दिनी सुद्धा पूर्वी एक परंपरा म्हणून पंतप्रधान राजघाटावर जायचे, त्यानंतर आता 2 ऑक्टोबरला गांधीजींच्या जयंती दिनी सुद्धा एक परंपरा अशी नवी मोदींच्या सोबतच एक झाली आहे की पंतप्रधान राजघाटावरती जातात आणि राजघाटावरती तिथे सर्व धर्म प्रार्थना असते। आज त्या सर्व धर्म प्रार्थनेच्या माध्यमातून सगळ्या धर्माच्या प्रार्थनांचा समावेश या त्या प्रार्थनेमध्ये केला गेलेला आहे आणि ती प्रार्थना आज तिथे गायली जाते जी महात्मा गांधींच्या काळात गायली जायची। बरोबर आहे, त्या काळातल्या ज्या काही प्रथा होत्या किंवा त्या काळामध्ये ज्या काही सर्वधर्म समभावाच्या प्रार्थना गायल्या जायच्या त्या गायल्या जात आहेत। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वी राजघाटावर अभिवादन केलं। ही दृश्य आहेत राहुल गांधी यांची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।